वार एक नवीन दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि विशेष करून परमेश्वरा दिवसभर तू आमचा सांभाळ करून पुन्हा एक वार या नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच तुझं वचन ऐकण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, यावेळेस आम्ही आमचे सर्व मनातील जगिक विचार, काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित होतो. प्रभू, तुझं वचन आम्ही ग्रहण करावं यासाठी प्रभू तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तो आम्हाला कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि प्रभू हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित असावं असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. पहिल्यांदाच आपण नवीन वर्षात भेटत आहोत, नाही का. गत वर्षभर परमेश्वराने आम्हाला सांभाळलं आणि पुन्हा एक वार या बायबल स्टडीला आपण पहिल्यांदाच सुरुवात करत आहोत. आपणा सर्वांचं प्रभूमध्ये मी स्वागत करतो. आज आपण देवाविषयी जाणून घेणार आहोत. आमचा जो देव आहे असं आम्ही म्हणतो, याचं स्वरूप कसं आहे, कोणत्या प्रकारचा देव आहे, याचे गुणधर्म काय आहेत, आमचा देव कसा आहे, ह्याला आपण पहिली गोष्ट त्रैक्य देव म्हणतो. त्रैक्य देव म्हणजे काय हो? त्रैक्य म्हणजे काय? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. बरोबर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असे तीन व्यक्ती आहेत. तीन व्यक्ती मिळून एक देव होतो. या तीन व्यक्ती मिळून एक देव आणि एका देवाचे तीन व्यक्ती आहेत. त्यातलं ह्या पित्याचं काम काय आहे, पित्याचं कार्य काय? आपण प्रेषितांचं मतांगीकार सगळ्यांनी वाचले, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं कार्य दिसतं. पिता काय, पित्याने काय कार्य केलेलं आहे, त्याचं कार्य काय? पण पित्याचं कार्य सर्व समर्थ एकच देव पिता आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, हा निर्माण करता आहे. ह्याने सर्व सृष्टी आणि मानवजात ही निर्माण केली. पित्याचं मुख्य काम तो निर्माण करता आहे, बरोबर ना. परंतु मनुष्याने आपल्याला ठाऊक आहे पाप केलं आणि पापाचं वेतन मरण ह्या जगामध्ये आलं आणि मग ह्या पापापासून त्यांना वाचवण्यासाठी पुत्र आला. पुत्राचं काम काय आहे? पुत्र काय करतो? पुत्र उद्धार करता आहे. जर पिता निर्माण करता आहे तर मनुष्य पापी असल्यामुळं तो आपल्याला उद्धार करतो, म्हणजे आमचा तारणार आहे, तारक करता किंवा उद्धार करताय. आणि पवित्र आत्मा काय करतो? पवित्र आत्म्याचं काम पवित्रकरण किंवा मार्गदर्शक असं म्हणतात, ठीक आहे. मार्गदर्शक आहे किंवा पवित्रकरण करतो, बरोबर नाही. तिघींची वेगवेगळे कार्य आहेत. तर आपण आज ह्या देवाविषयी थोडंसं बारकाईने जाणून घेणार आहोत. त्यातला जो हा भाग आहे, पित्याचा भाग आहे, त्या पित्याकडे आज आपण थोडा वेळ पाहणार आहोत. देव जो पिता याचा अभ्यास आपण यावेळेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मला एक सांगा, योहान 3:16 तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा आहे. योहान 3:16 काय वचन आहे? योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, बरोबर ना. म्हणजे जर आपण या पुत्रावर विश्वास ठेवला तर आपल्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होतं. आपल्याला सर्वांना सार्वकालिक जीवन हवं आहे, नाही का? कुणाला नको आहे का? सर्वांना सार्वकालिक जीवन हवं आहे. पण सार्वकालिक जीवन म्हणजे काय, याचा अर्थ काय? सार्वकालिक जीवन अनंत काळ, मरण नाही, बरोबर. जिथं मरण नाही, अजून अनंत काळाचं जीवन आहे. अजून काय सांगते सार्वकालिक जीवनाविषयी? तुम्हाला तुमची कल्पना काय? सार्वकालिक जीवन म्हणजे काय असणार आहे आपल्याला? अनंत काळाचे जीवन बरोबर आहे, जिथे मरण नाही, ती पण व्याख्या बरोबर आहे. अजून अजून काय असेल सार्वकालिक जीवन म्हणजे? दुःख, अश्रू नाही, दुःख नाही, शोक नाही, रडणं नाही, नाही का? प्रगटीकरणाच्या पुस्तकात आहे, बरोबर आहे. अजून सोन्याच्या बरोबर, सोन्याच्या रस्त्यावर, चांगले, सोन्याच्या रस्त्यावर चालणं, जिथं सोनं नाणं आहे, जिथं अश्रू नाहीत, मरण नाही, अनंत काळचं जीवन आहे, बरोबर. अजून काय? स्वर्गात, स्वर्गामध्ये म्हणजे आपल्याला स्वर्गामध्ये देवासमोर, जिथं देव आपल्याबरोबर राहणार आहे, नाही का? स्वर्गामध्ये देव आपल्याबरोबर असणार आहे. अजून काय आपली कल्पना आहे सार्वकालिक जीवनाबद्दल? नवी यरूशलेम म्हणजे आपल्याला
एक नवी पृथ्वी त्या ठिकाणी असेल किंवा नवी ग्रह तिथं म्हटले, जे प्रकटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये म्हटले, एक नवी पृथ्वी मी पाहिली स्वर्गातून येताना. म्हणजे कदाचित एखादा नवीन ग्रह, जसा पृथ्वीवर आपण पृथ्वी हा ग्रह आहे, तसा एखादा नवीन ग्रह ज्याच्यावर आपली वस्ती राहणार आहे, एक नवी पृथ्वी. बरोबर आहे. नवे आकाश आणि नवी पृथ्वी. बरोबर आहे. अजून काय वेगळं कोणाला काय विचार? सार्वकालिक जीवन याची व्याख्या किंवा कुणाला काय अजून सांगायचं आहे सार्वकालिक जीवनाबद्दल? किंवा पवित्र शास्त्रामध्ये अजून काही वर्णन आहे का सार्वकालिक जीवनाचं? आता पहा, आपण पवित्र शास्त्र अनेक वेळा वाचतो, परंतु सार्वकालिक जीवनाची एक नवीन व्याख्या आज आपण पाहणार आहोत आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची. फार महत्त्वाचं आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. जर मी आता अनेक मंडळामध्ये गेलेलो आहे, प्रत्येक मंडळामध्ये ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो त्यावेळेस साधारण जे तुम्ही उत्तर दिले तेच उत्तर मला मिळतात की आपल्याला अनंतकाळचं जीवन आहे, मरण नाही, देवाबरोबर राहणं, स्वर्गात राहणं, या सगळ्या गोष्टी अगदी मला मान्य आहेत. परंतु कधीकधी पवित्र शास्त्र आपण सहज वाचतो, पण त्यातलं एखादं वचन आपण त्या गांभीर्याने किंवा त्या दृष्टिकोनातून वाचत नाही. सार्वकालिक जीवनाची एक नवीन व्याख्या आपल्याला येशू ख्रिस्ताच्या मुखातून दिसत आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त त्याची शेवटली काळ रात्र, आता उद्या वधस्थ वलांडणाचा दिवस आहे. वलांडणाच्या दिवशी जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो मारला जाणार आहे आणि गेत्सेमने बागेमध्ये तो आला आहे. आणि गेत्सेमध्ये बागेमध्ये आपल्या पित्याशी तो शेवटची प्रार्थना करत आहे, जी प्रभूने केलेली प्रार्थना. कुठं लिहिली आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठं लिहिली आहे प्रार्थना? तुम्हाला माहिती पाहिजे. प्रभूने केलेली एक मोठी प्रार्थना आहे, ज्याने आपल्या पित्याशी केली. त्यांनी प्रार्थना शिकवली, शिष्यांना प्रार्थना शिकवली बरोबर, पण त्यांनी स्वतः केलेली प्रार्थना गेत्सेमने बागेमध्ये एकाच ठिकाणी ती नमूद आहे. माहिती आहे कोणाला? फार महत्त्वाचं होतं. पूर्ण अध्याय तुम्ही घरी गेल्यावर वाचायचा, कारण ती प्रभूच्या अंतःकरणातील विचारच त्यांनी प्रगट केले, जे प्रभूच्या अंतःकरणात चाललेले ही संपूर्ण त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला दिसतं. एक पूर्ण अध्याय त्या प्रार्थनेवर त्यांनी घालवलेला आहे. कुठलं शुभवर्तमान आहे माहिती आहे का? योहानामध्ये, योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय, कुणीही विसरायचं नाही. घरी गेला की तो पहिला वाचायचा. योहान 17व्या अध्यायामध्ये स्वतः येशू ख्रिस्त एक कळवळूनपणे त्या पित्याकडे प्रार्थना करते, आपल्या मनातलं सुखदुःख त्याला सांगत आहे. आणि ह्याच्यामध्ये 17व्या अध्यायाचं 3रं वचन, योहान 17:3, याच्यामध्ये सार्वकालिक जीवनाची व्याख्या तो आम्हाला दाखवत आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 3रं वचन मी तुम्हासाठी वाचतो. तिथं काय म्हटलेलं आहे? सार्वकालिक जीवन हेच आहे. बरं का? काय आहे? तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. हे सार्वकालिक जीवन आहे. बरोबर? सार्वकालिक जीवन. आता येशू बोलत आहे, इथे येशू प्रार्थना करत आहे. काय म्हणतो तो? सार्वकालिक जीवन काय आहे? तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. देवाला ओळखणे म्हणजे सार्वकालिक जीवन. एक वेगळी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. देवाला ओळखणे. पाहिलं? आता कधी पण हे तुम्ही विसरू नका. योहान 17:3, सार्वकालिक जीवन म्हणजे देवाला आणि ज्यांनी त्या देवाने ज्याला पाठवलं ते येशू ख्रिस्ताला ओळखणे, त्याची ओळख करून घेणे म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. बरोबर ना? तर आपल्याला ह्यावेळेस ह्या देवाची ओळख करून घ्यायची. ती जर ओळख करून घेतली तर आम्हाला काय मिळेल? त्यामुळे सार्वकालिक जीवन स्वर्गात तर आहे, ते वेगळी गोष्ट आहे, पण ह्या भूतलावर सुद्धा आपण हे मिळवू शकतो. कसं मिळू शकतो? देवाची अधिक ओळख करून घेऊ. हा देव कसा आहे त्याला आम्हाला जाणायला पाहिजे. आता बाकीच्या लोकांमध्ये कसं एक मूर्ती असते, मूर्ती म्हणून देव म्हणतात, त्यांना माहिती असतात देव कसा आहे, नाही का? ते एक दगड मातीची मूर्ती आहे. परंतु आपल्याकडं आपण देवाला त्या ठिकाणी पाहिलेलं नाही. आणि म्हणून देवाला जाणून घेणं, देवाला अधिक ओळखणं, त्याचे गुणधर्म जाणून घेणं, जे काय त्याच्या शास्त्रामध्ये लिहिले त्यानुसार देव कसा आहे हे जर आम्ही जाणलं, ओळखलं, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. योहान 17:3. बरोबर ना? त्यामुळे आपण देवाची ओळख आता करून घेऊया. आता बघा, आपण सगळेजण एकमेकांना ओळखतो, नाही का? का बरं ओळखतो? का ओळखतो आपण? एक साधारण 1-1.5 वर्षापूर्वी तुमची माझी ओळख होती का? नव्हती ओळख, नाही का? मग मी इथं आलो, नाही का? मग आपण दर रविवारी एकमेकांना भेटतो, आपण एकमेकांना आपली ओळख होत जाते. मग एकमेकाचे काही गुणधर्म आपल्याला कळतात, मग एकमेकाचे स्वभाव कळतात, एकमेकाच्या आवडीनिवडी कळू लागतात. तसंच ज्यावेळेस नवीन वधू आणि वर यांचं ज्यावेळेस लग्न होतं, सुरुवातीला ते एकमेकाला ओळखत असतात का? नाही ओळखत. पण जसं ते एकत्र राहतात, त्यांचा सहवास वाढतो, त्यांच्या मनातील विचार एकमेकांना कळतात, मग तसं हळूहळू त्या नवरा बायकोची ओळख होत जाते. तसंच देवाला जर ओळखायचं तर आम्ही त्याच्याशी वार्तालाप केला पाहिजे.
त्याच्याशी बोललं पाहिजे, नाही का, त्याचं जाणून घेतलं पाहिजे. आता देवाला आपण कधी पाहिलं आहे का? आपण त्याशी बोलू शकतो का देवाशी? पाहिलं आहे कोणी देवाला? कोणी पाहिलं आहे? नाही पाहिलं, आपण कोणीच पाहिलं नाही का. इनफॅक्ट आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की देवाला कुणीच कधी पाहिलेलं नाही. एकदा मोशेनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती, बरोबर ना. मोशे काय म्हटला होता? हे परमेश्वरा, मला तुझं मुख दाखव. त्यावेळेस देव काय म्हटला होता त्याला? माझं मुख कुणी पाहू शकणार नाही, कारण जर पाहिलं तर काय होईल? तू मरशील. कारण मनुष्याने देव माझं मुख पाहिलं की ते मरणार, आणि म्हणून तो काय म्हटला? मी जाईल आणि पाठमोरा तू मला पाहशील. अशा प्रकारे त्यांनी पाहिलं. म्हणजे असा आमचा देव आहे की नुसतं पाहिलं तरी मनुष्य मरून जाईल. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाला सुद्धा आपण पाहतो. आपण काय पाहतो? तो म्हणतो ज्यावेळेस मी त्या प्रभूला पाहिलं त्यावेळेस काय झालं माहिती आहे का तुम्हाला? काय झालं ज्यावेळेस, आता योहान हा बघा, योहान हा ज्यावेळेस येशूचा आवडता शिष्य होता योहान, नाही का. ज्यावेळेस शेवटलं भोजन होत होतं त्यावेळेस योहान कुठं बसला होता? येशूच्या उराशी इतका जवळ होता. तोच योहान ज्यावेळेस प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहतो, तो म्हणतो त्यावेळेस तिथं मी पाहिलं 7 समया, आणि त्याच्यामध्ये मनुष्याचा पुत्रासारखा कुणी एक. म्हणजे कोण आहे तो मनुष्याचा पुत्र? पुनरुत्थित ख्रिस्त. तो म्हणतो त्याला मी पाहिलं त्यावेळेस त्याने पायगोळ झगा परिधान केला होता, त्याच्या कमरेला सोन्याचा पट्टा होता, त्याचे डोके व केस बर्फासारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काय जळजळीतून निघालेल्या भट्टीतून निघालेल्या सोनपितळीसारखे होते, त्याची वाणी अनेक ध्वनीच्या ध्वनीसारखी होती, जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली होती, त्याच्या हातामध्ये लोखंडी राजदंड होता आणि 7 उजवे तारे होते, त्याचं मुद्रा किंवा मुख परम तेजाने तळपणाऱ्या सूर्यासारखी होती. त्याच्याकडे मी पाहिलं तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मेल्यासारखा पडलो. तोच योहान जो त्याच्या उराशी बसला होता, आता पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहतो, तो त्याच्या पायाजवळ मी मेल्यासारखा पडलो. त्याने मला उठवलं, म्हटलं की तू भिवू नकोस, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या वादोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. असा तो प्रभू येशू ख्रिस्त. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहायला सुद्धा तो मेल्यासारखा पडला असं म्हटलेलं आहे. मग अशा देवाला ज्याने कधीच कुणाला पाहिलेलं नाही, त्याची ओळख आपल्याला कशी होणार? कुठल्या माध्यमातून आपल्याला ओळख होईल बरं त्याची? सांगता येईल का तुम्हाला? आपण कसं काय आता देवाला, ज्याला आपण देवाला पाहिलेलं नाही त्याची ओळख तर करून घ्यायची. कारण देवाला ओळखणे म्हणजे सार्वकालिक जीवन. जर आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर देवाला ओळखलं पाहिजे. मग ज्या देवाला आपण पाहिलंच नाही, कधी बोलत नाही, आपण जर एकमेकाला भेटलो नाही तर ओळख होईल का? मग ह्याला जर ओळखायचं तर कसं ओळखणार आपण? तर वचन वाचून, बरं, अजून प्रार्थना करून, बरोबर, देवाचं वचन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणखी एक माध्यम आहे देवाला ओळखण्याचं. पाहूयात योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18 वचन. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18 वचन. काय लिहिले तिथं? बघा तिथं काय? देवाला कुणी कधीच पाहिलं नाही. बरोबर आहे, नाही? देवाला कुणी कधी. पुढं जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले आहे. आता ह्या कुणी प्रकट केलं त्याला? नाही, कुणी त्याला पित्याला कुणी प्रकट केलं असं इथं बघा. तुम्ही वचन नीट वाचलेलं नाही. देवाला कुणी कधीच पाहिलं नाही, बरोबर. जो एकुलता एक जन्मलेला म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. देवपित्याचा जो उराशी असतो त्याने, म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याला त्याला म्हणजे देवपित्याला. बरोबर आहे. तुम्हाला जर ह्याला जाणून घ्यायचं असेल, ह्याची ओळख करून घ्यायचं असेल तर कुणी त्याला प्रकट केलं? पुत्राने आपल्याला देवाची ओळख करून दिली, आणि तशी आपल्याला देवाची ओळख होते, म्हणून आपल्याला सार्वकालिक जीवन काय ते कळतं. समजलं? तर हे पुत्राचं काम आहे. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कशाला आला? तर त्यांनी पित्याला प्रगट केलं. देवाला कुणीही कधीच पाहिलेलं नाही. पण जो एकुलता एक जन्मलेला म्हणजे देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, जो त्याच्या उराशी असतो. आता येशू ख्रिस्त कुठं आहे? देवाच्या उजवीकडे त्याच्या उराशी बसले. त्याने मनुष्य जातीला त्याला प्रगट केलं, म्हणजे येशूने देवाला प्रगट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला असं जर मी तुम्हाला विचारलं, त्याचे अनेक उत्तर आहेत. का आला बरं येशू ख्रिस्त? वचनातून आपल्याला काय कळतं? येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? पापांना, बरं, पापी जनांना ताराव्याच्या जगात आला. अजून जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून वधस्तंभावर मरण्यासाठी आला. बरोबर ना? देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. तो म्हणतो मी ह्या जगात कशाला आलोय? देवाची इच्छा. असे अनेक उत्तर तुम्हाला मिळतील. त्यातलं एक उत्तर असं आहे की देवाला प्रगट करण्यासाठी, त्या पित्याला प्रगट करण्यासाठी, पित्याची ओळख करून देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याच्याद्वारे आम्हाला पित्याची ओळख होते.
आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून पित्याची ओळख होते, त्याद्वारे आम्हाला कळतं की सार्वकालिक जीवन काय. त्यामुळे जर पित्याला तुम्हाला ओळखायचं आहे तर तुम्हाला येशूकडं पाहावं लागेल, कारण पित्याला आपण पाहिलेलं नाही. मग पित्याने काय केलं, आपला प्रतिनिधी नाही का तो त्याला पाठवला आणि तो म्हणतो येशूकडं पाहिलं की तुम्हाला पिता काय ते ओळखता येईल. येशूने पित्याला प्रगट केलेलं आहे, बरोबर ना. एकदा येशूने हे शिष्य जमले होते आणि त्यांना येशू म्हटला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणी काय पित्याकडे जा, म्हणजे पित्याकडे जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्त आहे. माझ्याकडे आल्या वाचून कुणालाही पित्याकडे जाता येत नाही. मग त्या ठिकाणी फिलिप होता. फिलिप त्याला काय म्हटलं, हे प्रभू आम्हाला फक्त पिता कुठं आहे ते दाखव म्हणजे आम्हाला पुरेसं आहे. आम्हाला पिता दाखव, आम्हाला पिता दाखव म्हणजे आम्हाला पुरेसं आहे. येशू काय म्हटला, हां अरे फिलिपा, इतक्या काळ तू माझ्याबरोबर होतास तरी तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिलंय त्याने पित्याला पाहिले, कारण पिता व मी एक आहोत, बरोबर ना. म्हणजे ज्याने येशूला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. तुम्हाला पित्याला पाहायचं आहे ना, येशूकडं पहा. येशू तुम्हाला दाखवतो पिता कसा आहे. येशू कसा आहे तसाच पिता आहे. येशू कसा आहे, शत्रूंला देखील तो काय करतो, क्षमा करतो, तसा आमचा पिता आहे. येशू क्षमाशील आहे, तो प्रीतीपूर्ण आहे, तो दयाळू आहे, तो कनवाळू आहे, तो मंद क्रोध आहे, नाही का. अशाच प्रकारचा तो पिता आहे. पित्याची ओळख आपल्याला येशूकडून होते. येशूकडं पाहिलं की पिता समजतो. आणि म्हणून येशू काय केलेलं आहे, आम्हाला हे पित्याची ओळख करून दाखवण्यासाठी या जगामध्ये तो आलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी पित्याला पाहिलं, बरोबर. आता ह्या पित्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा जो पिता आहे ह्याच्याविषयी जर आपण थोडंसं बारकाईने पाहिलं तर हा जो देव आहे, येशू येण्याच्या अगोदर, येशू कधी आला बरं जगामध्ये, किती वर्षापूर्वी आला, 2000 वर्षापूर्वी, बरोबर ना. त्याच्या अगोदर जे यहुदी लोक होते ते कोणत्या काळामध्ये जगत होते, जुन्या करारामध्ये. आता जुन्या करारामधले जे यहुदी लोक होते ह्यांना ह्याच देवाची ओळख कशी होती ते आपल्याला पहिलं पाहावं लागेल, बरोबर ना. ह्याच देवाला ते कसे ओळखत होते. तर ज्यावेळेस जुन्या करारामध्ये आपण पाहतो, म्हणजे उत्पत्तीपासून, आता उत्पत्ती कुणी लिहिलं, उत्पत्ती निर्गम लेवीय गण मोशेने, म्हणजे नियमशास्त्र आलं. तर नियमशास्त्र मोशेपासून ते शेवटचा संदेष्टा कोण, मलाकी होतं, बरं ना. हे संपूर्ण ह्या मोशेपासून मलाकीच्या दिवसापासून म्हणजे साधारण 2-3 हजार वर्षाच्या काळामध्ये यहुदी लोक ज्या देवाची ओळख त्यांना होती तो म्हणजे यहोवा परमेश्वर असं ते त्याला ओळखत होते. ही त्या देवाची ओळख त्यांना होती. कशी ओळखत होते, तर ह्या नियमशास्त्राच्या संदेशशास्त्राच्या माध्यमातून, बरोबर ना. आणि मग वचन ते वाचायचे आणि त्याप्रमाणे देवाला ओळखायचे. तो देव कसा होता माहिती का, तो देव असा होता की त्याने ह्या लोकांना काही नियम लिहून दिले होते आणि ते नियम तुम्ही काटेकोरपणे पाळले पाहिजेत. ज्या देवाची ओळख त्यांना होती ते यहुदी लोक म्हणायचे की ह्या देवाने आम्हाला सांगितलेलं आहे अनुवादाच्या पुस्तकामध्ये, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, माझ्या वचनात तुम्ही चालाल, माझ्या मार्गात तुम्ही असाल, तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्या मागून तुमच्याकडे धावत येतील. तुम्ही जर माझं वचन पाळलं तर माझे आशीर्वाद तुमच्याकडे येईल. कोणकोणते आशीर्वाद येतील, तुमचे परात व तुमची टोपली ही आशीर्वादित होतील. तुम्ही नगरात आशीर्वाद व्हाल, तुम्ही शेतीवाडीत आशीर्वाद व्हाल, तुमचं पोटचं फळ, तुमचं भूमीचा उपज हे आशीर्वादित होतील. तुम्ही बाहेर जाल तेव्हा आशीर्वादित व्हाल, आत याल तेव्हा आशीर्वाद, सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कुठं लिहिले ते आशीर्वाद, अनुवादाच्या 28व्या अध्यायात, बरोबर ना. पण तो म्हणतो, जर तुम्ही माझे वचनं पाळले नाही, माझ्या मार्गाने तुम्ही चालला नाही, तर माझा प्रत्येक शाप तुमच्या मागून येऊन तुम्हाला गाठेल. असा हा देव, अशा देवाची ओळख त्या इस्रायल लोकांना होती. तुम्ही जर वचनं पाळले नाही, त्याच्या मार्गात तुम्ही चालला नाही, तर सर्व शाप तुमच्या मागून येऊन तुम्हाला गाठेल. तुम्ही सर्वजण शापित व्हाल, बरोबर ना. तुमचे शत्रू तुमच्यावर चाल करतील आणि तुम्ही पारतंत्र्यात जाल, तुम्ही गुलामगिरीत जाल, तुम्ही सर्व पर्याय नगरात आणि शेतीवाडीत शापित व्हाल, म्हणजे तुम्हाला शाप मिळतील. आणि मग असा हा देव, अशी त्यांची ओळख होती की आज्ञा पाळल्या तर ठीक, नाही पाळल्या तर हा देव कसा आहे, शाप देणारा, मरी पाठवणारा, लोकांना शत्रूंना आमच्यावर चालून आम्हाला पारतंत्र्यात नेणारा, आम्हाला संकटात टाकणारा, आमच्यावर काहीतरी आजार किंवा दुखणे आणणारा असा देव. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं होतं, देवाने सांगितलं होतं, 10 आज्ञा त्यांना दिल्या होत्या. त्यातल्या 10व्या आज्ञातली 4थी आज्ञा कोणती होती, 4थी आज्ञा, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. कारण का, 6 दिवस परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली, 7व्या दिवशी त्यांनी विसाव घेऊन त्याला पवित्र केले. आणि म्हणून तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा बैल, तुझा गाढव, तुझ्या घरी येणारा उपरी, तुझा दास किंवा दासी, कुणीही काम करायचं नाही. तो दिवस तू पवित्रपणे पाळायचा, बरोबर ना. पण समजा तो दिवस पवित्रपणे पाळला नाही,
तर काय शासन होतं त्याला? हां, दगडमार करून ठार करायचं. शब्बात दिवस पवित्र पाळला नाही, कामकाज केलं, तर त्यावेळेस त्याला दगडमार करून ठार करा असं म्हटलं होतं. गणनाच्या 15व्या अध्यायामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी आहे की एक मनुष्य शब्बाताच्या दिवशी फक्त लाकडं गोळा करायला गेला बाहेर, आणि त्याला छावणीतून लोकांनी पाहिलं की हा लाकडं गोळा करतोय, म्हणजे ते काम झालं. म्हणून त्याला धरून मोशेकडे आणलं की हा आता शब्बाताच्या दिवशी काम केलं. काय काम केलं? काय त्याने मोठं काय शेती केली नव्हती, नांगरणी केली नव्हती, फक्त जाऊन लाकडं गोळा केले, पण ते काम ठरण्यात आलं. आणि म्हणून मोशे परमेश्वराकडे गेला, ह्यांनी शब्बाताच्या दिवशी लाकडं गोळा केलेत, काय करायचं याचं? परमेश्वर काय म्हटला? सर्वांनी मिळून ह्याला गावाच्या बाहेर घेऊन जाऊन ह्याला दगडमार करून ठार करा. का? तर फक्त शब्बाताच्या दिवशी लाकडं गोळा केले म्हणून. आता आपण जर शब्बात म्हणजे संडे नाही, रविवारच्या दिवशी समजा आपण असं काय थोडंसं काम करायला गेलो, दुकानात काहीतरी आणायला गेलो, आणि लगेच तुम्हाला काय गेलं, सगळ्यांनी धरायचं आणि ठार मारायचं, म्हणजे कसला देव? अशा देवाची ओळख त्या लोकांना होती. हा देव भयंकर देव आहे. शब्बात थोडा जरी मोडला तर तुम्हाला तो मरी पाठवणार, तुम्हाला तो दगडमार करून ठार मारणार, तुमच्यावर तो संकट आणणार, अरिष्ट आणणार, असा भयंकर देव. ज्यावेळेस ह्या मोशेला त्याला 10 आज्ञा द्यायच्या होत्या या परमेश्वराला, त्यावेळेस तो काय म्हटला? कोणत्या डोंगरावर बोलवलं मोशेला 10 आज्ञा देण्यासाठी? सिनाय पर्वतावर. हे सगळे भटकंती करत होते लोक, आणि तो म्हटला ह्या लोकांना खाली थांबव, तू फक्त सिनाय पर्वतावर, मला तुला काय आज्ञा द्यायच्या. पण मोशे वर जाण्यापूर्वी परमेश्वराने त्याला एक ताकीद दिली. काय ताकीद दिली मोशेला? काय सांगितलं त्याला? एक निक्षून सांगितलं, एक गोष्ट ठामपणे सांगितलं, तू वर यायच्या अगोदर एक गोष्ट कर. काय गोष्ट कर? हां, तू खाली जाऊन लोकांना ताकद दे, कुणीही डोंगरावर चढायचं नाही, त्याला स्पर्शही करायचं नाही, जो कोणी डोंगराला स्पर्श करेल त्याला जिवे मारावे. असा हा देव. अशा देवाची ओळख त्या लोकांना होती की आम्ही जर त्याच्या जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केला तर हा आम्हाला जिवे मारणार. एक मर्यादा आखलेली होती. हा देव अंतर ठेवून राहणारा देव, लोकांपासून दूर राहणारा देव, त्या देवाच्या जवळ जाणं त्यांना शक्य नव्हतं. त्यावेळेचे जे धर्मपंडित होते ते देवाचं नाव यहोवा म्हणून लिहायचे, आणि त्यावेळेस असं सांगतात, इतिहासात सांगतात की ज्यावेळेस ते पवित्र शास्त्र लिहायला बसायचे, शास्त्रातल्या काही गोष्टी उतरायला बसायचे, ज्या वेळेस यहोवा असं नाव लिहायची वेळ यायची, ते पेन तिथंच ठेवायचे, टाक तिथंच टाकायची, आत जायचं, आंघोळ करायची, आंघोळ करून येऊन जागा घालून मग ते यहोवाने आलायचं. कारण का ते नाव लिहिताना काय चुकलं माकलं आम्हाला एकदम गतप्राण आम्ही हो. प्रत्येक वेळेस यहोवा नाव लिहायच्या अगोदर जाऊन स्नान करायचं, शुद्ध करायचं स्वतःला, आणि मग यहोवा आहे ना. इतकं भय या लोकांना परमेश्वराबद्दल होतं. हा भयंकर देव आहे. आम्ही काही जरी चुकलं तर लगेच आम्हाला तो ठार मारल, आम्हाला कधी जीव जाईल, आम्ही गतप्राण होऊ, अशा प्रकारच्या देवाची ओळख इस्रायल लोकांना होती. मग ह्याच देवाने मोशेला सांगितलं, माझी तुमच्यामध्ये वस्ती असावी म्हणून तू काय कर, एक निवास मंडप बांध. आता निवास मंडप म्हणजे आपल्या मंडपाचा पण कापडी एक मंदिर असायचं, आणि त्याचे 3 भाग होते. अंगणामध्ये काय करायचं, अर्पणं व्हायची, मग पवित्र स्थान, त्याच्यामध्ये याजक लोक असायचे जे धूप जाळायचे, आणि सगळ्यात शेवटी एक छोटीशी खोली 10 बाय 12ची खोली, ते परमपवित्र स्थान. आणि त्याच्यामध्ये काय असायचं? परमपवित्र स्थानामध्ये देवाचा कोश ठरलेला असायचा, देवाचा कोश. आणि त्या कोशामध्ये काय होतं? 3 गोष्टी होत्या. अहरोनाची काठी, अजून काय होतं? मी फक्त रिव्हिजन घेतोय तुमची. 10 आज्ञा कुठल्या? आणि स्वर्गीय माननाचा थोडासा एक नमुना त्या ठिकाणी होता. मानना, 10 आज्ञा आणि अहरोनाची काठी, हे ते ठिकाण. आणि ते ठिकाण अतिशय पवित्र होतं, कारण तेथे फक्त देवाची वस्ती होती. देवाचं तेज किंवा देवाचं गौरव त्या परमपवित्र स्थानात होतं. तिथे एक नियम होता की परमपवित्र स्थानात अग्नी लावायचा, आणि तो अग्नी विजला नाही पाहिजे. अग्नी म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे ते. तर देवाचं गौरव त्या ठिकाणी होतं, आणि कुणी मनुष्यानं परमपवित्र स्थानात जायचं नाही, हा एक नियम होता. तुम्ही फार तर पवित्र स्थानात येऊ शकता, फक्त मुख्य याजक वर्षातून एकदा प्रायश्चिताच्या दिवशी बकऱ्याचे किंवा कोकऱ्याचं रक्त घेऊन संपूर्ण इस्रायल लोकांच्या प्रायश्चितासाठी एकदाच फक्त तो परमपवित्र स्थानात जाऊ शकत होता. कारण का हा देव कुणालाही त्या ठिकाणी येण्यासाठी तो मज्जाव करत असत. तर निषेध होता, देवाच्या सान्निध्यात तुम्ही जायचं नाही, कारण देव पवित्र आहे आणि तुम्ही सर्व पापी दुष्ट लोक आहात. म्हणून देवानं अंतर ठेवून राहणार असा देव. अशा प्रकारची देवाची ओळख त्यांना होती. आणि म्हणून ज्यावेळेस आता आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची, तर तुम्ही जर जुन्या करारात असता, तुम्ही इस्रायल लोकांच्या यहुद्यामध्ये असता, यहुदी लोकांमध्ये असता, तर तुम्हाला असा देव तुम्हाला दिसला असता. देव म्हणजे काय? कोपायमान देव, कोपायमान देव, ईर्ष्यावान देव. तो म्हणतो मी ईर्ष्यावान देव आहे. तो बघा त्याने आज्ञा कशी दिलेत. दुसरी आज्ञा काय माहिती आहे का कोणाला? तू आपणासाठी
कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशात खाली पृथ्वीवर, पृथ्वीखाली कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको किंवा त्याला बसू नको. कारण काय पुढं म्हटलंय? कारण मी तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. ईर्ष्यावान देव आहे जे. आणि त्यानंतर तो म्हणतो तू आपला बाप व तू आपल्या याचा मान राख, नाही का? त्याच्या म्हणजे ह्या ज्या आज्ञा त्यांनी दिल्या होत्या, जे माझ्या आज्ञा पाळत नाहीत ह्यांच्या मुलांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत आपल्या बापाच्या शिक्षेबद्दल तो शासन करतो. म्हणजे बापाने जर चूक केली तर मुलांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत शासन करणारा देव, असा हा देव होता. अशा देवाची ओळख त्यांना होती. आता बघा, माझा समजा वडिलांचे किंवा आजोबांचा काही संबंध नाही, ते मरून जरी गेले तर पण त्यांच्यावर शिक्षा आल्यामुळं माझ्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत तो शासन करायचा. अशा देवाची ओळख इस्रायल लोकांना होती, बरोबर ना? मग अशा देवाची ओळख असताना येशू आला आणि येशूने काय केलं? सर्वप्रथम आपलं कार्याला सुरुवात करण्यापूर्वी शिष्यांची निवड केली, नाही का? 12 शिष्यांना त्यांनी निवडलं आणि मग ह्या शिष्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. त्यांनी त्याला दाखले सांगितले, त्यांना संदेश दिले, त्यांना स्वर्गराज्याच्या घोषणा त्यांनी केली. स्वर्गराज्य म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगितलं. आणि अशा प्रकारे ह्या शिष्यांना किती वर्ष त्यांनी ट्रेनिंग दिलं? 3.5 वर्ष त्यांच्याबरोबर सेवा कार्य करताना शिष्य 3.5 वर्ष त्याबरोबर होते. आणि मग मध्ये मध्ये शिष्यांना काय प्रश्न पडायचे, त्या प्रश्नाची तो उत्तर द्यायचा, त्यांना काही शंका असायची, ते शंकाचं निरासन तो करायचा. असंच एकदा शिष्य त्याकडे आले आणि ते म्हटले, ह्या ज्या देवाविषयी तो आम्हाला सांगत आहे, जो आम्ही आत्ता वाचलेला आहे, मोशेने नियमशास्त्र लिहिले, जे संदेशशास्त्र, ह्या सगळ्याविषयी आम्ही वाचतो, ह्या देवाला जर प्रार्थना करायची, या देवाशी जर बोलायचं, काय प्रार्थना करायची तो आम्हाला शिकव. येशूला त्याने विचारलं. आणि हे प्रश्न विचारल्यानंतर सर्वजण तिथं उभं राहिले. सर्वांचं लक्ष आता येशूकडे आहे की येशू आम्हाला काय सांगणार या देवाविषयी, कारण त्यांना तर माहिती होतं की हा देव कसा आहे. आणि म्हणून येशूने त्या 12 शिष्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि प्रत्येक शिष्याच्या डोळ्यामध्ये तो जो यहोवा परमेश्वर आहे त्याच्याबद्दलचा भय, त्याचा दरारा, त्याची भयानकता, त्याची भीती, त्याचा जो भयंकरपणा आहे तो संपूर्ण त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होता. आणि मग येशूने ओळखलं आणि तो त्या शिष्यांना काय म्हणतो, ह्या देवाशी जर तुम्हाला बोलायचं आहे, ह्या देवाशी तुम्हाला हितगुज करायचे आहे, तुम्हाला जर प्रार्थना करायची तर मग कशी सुरुवात करायची? तर मग म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. असं म्हटल्यावर त्या शिष्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ह्या देवाविषयी जो सांगतोय तो आमचा बाप आहे, तो आमच्यावर बापासारखं प्रेम करतो, त्याला एक पितृ हृदय आहे. जसा आमचा बाप आमच्यावर ममता करतो, कनवळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, असा तो आमचा बाप आहे. ही पहिली त्या देवाची ओळख येशूने शिष्यांना आणि त्यांचं सर्व जगाला करून दिली. त्यांनी संपूर्ण त्या देवाचं खरं स्वरूप त्या लोकांना दाखवलं की हा नुसताच एक कोपायमान, ईर्ष्यावान, शिक्षा देणारा, शासन करणारा एवढाच देव नाही, तर तो तुमचा बाप आहे. ही ओळख येशू त्यांना करून देत आहे. प्रार्थना करताना तो म्हणतो, प्रार्थना कशी करायची? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तो आहे आमचा बाप आहे. आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर ह्या यहोवाला समजून घ्या, तो नुसताच एक देव नाही, तो आमचा पिता आहे. जसा तुमचा पिता तुमच्यावर प्रीती करतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्या अपराधांची क्षमा करतो, तुमचे सर्व अपराध तो पोटात घालतो, तसाच तो देव कनवाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, तुमच्या पापाची क्षमा करणार तो बाप आहे. हे रहस्य येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना नंतर सर्व जगाला प्रगट केलं की तो आमचा बाप आहे. हे आम्ही समजून घेणे तर महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अनेक लोक, तुम्हाला खरं सांगू, ख्रिस्ती जीवनामध्ये मी तो 99% लोक ह्यांना ह्याचा अर्थ किंवा गूढ समजलेला नाही की तो जो देव आमचा आहे तो आमचा एक बाप आहे. माझा बाप जशी माझ्यावर प्रीती करतो, माझ्या अडचणीमध्ये मला मदत करतो, माझ्या सर्व चुका तो पोटात घालतो, तसंच तो देखील माझी काळजी घेतो, त्याचं माझ्याकडे लक्ष आहे. याची जाणीव किंवा याचं गांभीर्य हे लोकांनी ओळखलेलं नाही. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जरी असेल तर ते कसे आहेत माहिती आहे का? एखाद्या अनाथ मुलासारखं वागतात. आमचे अनेक लोक अनाथ आहेत असंच वागतात, कारण त्यांना वाटतं की आमचा बापच नाही आहे. लक्षात, ज्यावेळेस आमच्यावर संकट येतात, अरिष्ट येतात, आम्ही एखाद्या आर्थिक ओढाताणमधून जातो, आमच्यावर एखादा दुर्धर आजार येतो, आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे, सैतानी हल्ले होत आहेत, त्यावेळेस आम्हाला वाटतं आम्हाला हे स्वतःलाच हे हँडल केलं पाहिजे, आम्हाला स्वतःला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आम्हाला तर मदतीला कोणच नाही. जसा एखादा अनाथ मुलगा हा स्वतःला असुरक्षित समजतो, हा स्वतःला घाबरत असतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. तुम्ही जर कुठं अनाथ आश्रमात जाऊन अनाथ मुलं जे असतात की ज्यांना आईवडिलांची प्रीती मिळालेली नाही, ते काय असतं माहिती आहे का? ते खूप असुरक्षित त्यांना वाटत असतं. मनामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीची शंका कुशंका असते. आता माझं काय होईल, आता कसं होईल, नाही का? चिंताक्रांत असतात, कारण का त्यांना कुठला आधार नसतो.
आणि असेच ख्रिस्ती लोक आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये वागत आहे. त्यांना एक ते विसरून गेलेले की आमचा एक बाप आहे, स्वर्गामध्ये आमचा बाप आहे आणि तो आमच्यावर प्रीती करतो, हेच ते विसरून गेलेले. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने फार सुंदररित्या मत्तय शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो तर या बापाचं वर्णन केलं. हा बाप कसा आहे? मत्तयाच्या 6व्या अध्यायाकडे आपण जाऊया. 25व्या वचनाकडे मी आहे किंवा 26वं वचन, मत्तय 6:26. त्या ठिकाणी येशू शिष्यांना सांगत आहे, आकाशातील मत्तय 6:26, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवित नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावायस देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? पाहतो त्यांना उदाहरण देते. आकाशातील पाखरं म्हणतो, ते काय पेरणी करतात का, कापणी करतात का? नाही का, कोठारात साठवत नाही. पण त्या आकाशातील पाखरांची जर हा पिता काळजी घेतो तर तुम्ही त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहात. मग तुम्ही का काळजी करत असता? का तुम्ही चिंता करतात? ज्यांना पक्ष्यांची काळजी घेता येते, तुम्ही तर त्या पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ आहात. तुमचं मोल अधिक आहे, मग तुम्ही काळजी का करता? हे तो सांगायचा प्रयत्न करायचा. तुम्ही समजून घ्या, त्या पक्ष्यांना जर कळतं आपल्या स्वर्गामध्ये पिता आहे, तर तुम्ही आणि मी तर आम्ही मनुष्य आहोत, त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. त्याने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं केलेलं आहे. मग तुम्ही चिंताक्रांत का होता? इथं येशू ख्रिस्त वारंवार तर सांगत आहे, चिंताक्रांत होऊ नका, चिंता करू नका. कारण का माहिती आहे का, ज्या वेळेस तुम्ही चिंता करता, एखादं संकट आलं, अरिष्ट आलं, तुमच्यावर एखादा आजार आला, आर्थिक ओढाताण म्हणून चाललाय आणि तुम्ही चिंता करत बसला, की याचा अर्थ काय होतं? मग तुम्ही काय म्हणता? आम्हाला स्वर्गात बापच नाही. हेच तुम्ही दाखवता तुमच्या तुमच्या जीवनातून. आणि नुसतं वचन वाचून पाठ करण्यासाठी नाही, त्याच्यावर विश्वास. ज्यावेळेस त्या संकटातून तुम्ही चाललाय, त्याच्यावर विश्वास धरून ते वचन आम्हाला क्लेम करायचं. ते अभिवचन माझं आहे. जर इथं लिहिलेलं आहे की आम्ही चिंता करू नका आणि आमच्या स्वर्गात बाप आहे, तर मग आम्ही चिंता का करावी? हे तिथे येशू सांगण्याचा प्रयत्न करत. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे गांभीर्य कुठली ख्रिस्ती लोकांना कळत नाही, त्याचं मर्म त्यांनी ओळखलं नाही. आणि म्हणून किती जरी असलं तरी शेवटी चिंता करणं ते करायचं ते करतातच. पुढं बघा तो काय म्हणतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभार वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? नाही का, त्यांनी काय स्तोत्रकर्ता काय म्हणतो, तू आमच्या महिन्यांची संख्या मोजून ठेवलेली आहेस, आमचा अंतदिवस तुला पूर्ण ठाऊक आहे. जर आम्ही जन्मण्यापूर्वी त्या परमेश्वराला आमचा मृत्यूदिन माहीत आहे, आम्ही त्याच्या संरक्षण हातामध्ये आहोत, तर आम्ही चिंता का करावी? चिंता करून आमच्या आयुष्याची दोरी हातभार वाढवण्यास आमचं कोण समर्थ आहे का? नाही. तो म्हणतो सर्व काय परमेश्वराने आखून ठेवलेलं आहे, त्यामुळं तुम्ही उगाच चिंता करत बसू नका. त्या ठिकाणी तो सांगत आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत की सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? पहा, या ठिकाणी आम्हाला कुणाकडून शिकायला मिळते? आकाशातील पाखरे आणि रानातील गवत. तो आकाशातील पाखऱ्यांना जो तो खाऊ घालतो, तर तुम्हाला तो खाऊ घालणार नाही का? रानातील गवताला जर तो त्या ठिकाणी चांगले सजवतो, तर तुम्हाला तो पोशाख देणार नाही का? त्यामुळं काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची काळजी करत बसू नका. या लोकांकडे पहा. आणि म्हणून आपल्याला काय म्हणतो, जे आपल्याला पिता आहे आपण विसरलेलो आहोत. आपला विश्वास त्या ठिकाणी म्हणतो अहो अल्पविश्वासी. पुढे 31वं वचन, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. म्हणून पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व हे मिळवण्याचे प्रयत्न करा, या बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यासोबत मिळतील. अलग लक्ष तुमच्या, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे ही मिळवण्याची धडपड कोण करतं? परराष्ट्रीय लोक. कारण परराष्ट्रीय लोक जे अंधकारात आहेत, त्यांना काय माहिती आहे की आपल्याला कोणीच वाली नाही, आपल्याला स्वर्गात कोणी पिता नाही, मला माझं केलं पाहिजे, मला काहीतरी धडपड केली पाहिजे. याला काय, त्यामुळे ते सर्व करायची खटपट करतात. अहो, हे सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. कुणाकुणाला असं वाटतं किंवा कोणाचा असा विश्वास आहे की मी मागण्यापूर्वी मला कशाची गरज आहे हे माझा स्वर्गीय पिता जाणून आहे, असं कुणाकुणाला वाटतं. पण हे जर आपण वाटत असेल तर हे प्रत्यक्षात अंमलात आणलं पाहिजे. हे अंमलात आणणं महत्त्वाचं आहे, नाही का? आता प्रत्येकाला कुणाला कशाची गरज आहे. कुणाला समजा ॲडमिशन पाहिजे, कुणाला एखादी गाडी पाहिजे फिरायला, कुणाला राहायला घर पाहिजे, नाही का? कुणाला नोकरीमध्ये इन्क्रीमेंट पाहिजे, कुणाला विवाहासाठी एखादी उत्तम जोडीदार पाहिजे. प्रत्येकाची गरज जे तुमच्या मनामध्ये आत्ता चालू आहे
ती तुम्ही मागण्या अगोदर त्याला माहिती आहे, हा विश्वास तुम्ही धरलाय का? कारण तो स्वर्गात तुमचा पिता आहे. हेच आम्ही वेळ विसरलेलो आहोत. त्याचं मर्म आम्ही, त्याचं गांभीर्य आम्ही विसरलो आहोत की आम्हाला तो काळजी घेणारा आहे. तुम्ही असं कधी बघितलं काय की एखादा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि आता मंथ एंड आलेला आहे नाही का, 30 तारीख आहे आणि म्हणून आता काळजी करून टेन्शन घेऊन बसलाय, आता डोक्याला आठव आता कसं करायचं, महिना कसा घालवायचा. बघितले कधी 2 वर्षाच्या मुलाला असं टेन्शन घेऊन बसलाय, आता मंथ एंड आहे, आता कसा खर्च करायचा. कधीच का टेन्शन घेणार नाही. तो काय म्हणाल काय असेल तर, माझे डॅडी आहेत ना, माझं सगळं बघायला डॅडी आहेत, मी काय मागतो ते सगळं डॅडी देतात, सगळं डॅडीवर अवलंबून असतं. तसं आपण कधी वागणार आहोत का? ह्या देवाची आम्हाला ओळख आहे की असा आमचा पिता आहे की मी मागण्या अगोदर त्या सर्व गरजा माहिती आहेत. माझ्या गरजा, तो तुमची गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल असं वचन आहे. पण हे वचन आम्ही क्लेम करत नाही. वाचण्यापुरतं वचन आहे, पाठ करण्यापुरतं आहे. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये येतो, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जातो, त्यावेळेस हे वचन मला लागू पडतं आणि तेवढा विश्वास मी ठेवला पाहिजे. इथेच लोकांचं कमी जास्तपणा होतं. आमचा विश्वास जो आहे, काही लोक उच्च पातळीवर का जीवन जगतात, ख्रिस्ती जीवन उच्च पातळीवर जगतात, काही जण तिथेच असतं. असं का होतं? वचन तीच आहेत, सर्वांनी ते ऐकलेले आहेत, परंतु एक जण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे पाऊल टाकतो, एक जण विश्वास न ठेवता अंधकारात राहतो. 12 हेर गेले, 10 लोकांनी विश्वास नाही ठेवला, फक्त 2घांनी विश्वास ठेवला. पण आमच्या मंडळीमध्ये सुद्धा असंच आहे. प्रत्येकजण धावतात, पण काही जण पुढे जातात, काही मागं राहतात. का? कारण त्याचा विश्वास, तिथे आमचा विश्वास कमी पडतो. ज्यांना अधिक विश्वास ते अधिक पुढे जातात. आणि म्हणून संत पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो. कसं चालत नाही? कसं चालत नाही? विश्वासाने चालतो. कसं चालत नाही पौल म्हणतो माहिती आहे कोणाला? 1 करिंथ 15, फार महत्त्वाचं वचन. 1 करिंथ 15, मला वाटतं 15 का 5 आहे, बघूया. हे वचन नेहमी तुमच्या लक्षात ठेवा. आम्ही विश्वासाने चालतो. पुढे 1 मिनिट, 1 करिंथ 5:10 आहे का बघा बरं. 1 करिंथ 1 मिनिट. आम्ही विश्वासाने चालतो. दोन करिंथ आहे का? हां, 2 करिंथ 5:9, 5:7 वाचा कोणी. 2 करिंथ 5:7. हां, फार महत्त्वाचं वचन आहे, लक्षात ठेवायचं. 2 करिंथ 5:7, आता विसरू नका. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आता पहा, ते जे आले होते लोक, ते हेर जे गेले होते हेरायला, ते देश नाही का, त्यांनी काय पाहिलं? डोळ्यांनी काय पाहिलं? तिथले लोक कसे आहेत? ढिप्पाड आहेत. तिथले नगरे तटबंदीचे आहेत. आपल्याला त्या ठिकाणी त्यांना युद्ध, डोळ्याने दिसलं त्याप्रमाणे ते चालले. डोळ्याने तर भयंकर संकट समोर दिसत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते, परंतु हे दोघं जे होते कालेब आणि योशुआ कसे चालले? ते विश्वासाने चालले. आमचा परमेश्वर आम्हाला त्यांच्या हातामध्ये देणार, तो आम्हाला युद्ध जिंकण्यास तो आम्हाला सामर्थ्यशील आहे. आणि म्हणून जसं त्यांनी विश्वासाने चालले त्याप्रमाणे त्यांनी त्या दोघांना त्या वचनदत्त देशात जाता आलं. पेत्राकडं पहा, कल्पना करा, पहाटेचे 4 वाजलेले आहेत, सगळे शिष्य समुद्रामध्ये, जिथं भयानक अंधकार आहे. आणि तुम्ही कधी बीचवर रात्रीचं गेला, तुम्हाला दिसत एक वेगळंच वातावरण असतं, भयानक वातावरण असतं बीचवर रात्रीचं. दिवसा आपल्याला सगळा समुद्र दिसतो, पण रात्रीचं. आणि अशा रात्रीच्या समुद्रात ते गेलेत. होडी हेलकावे खाते, मोठा वारा सुटलाय आणि तिथून एक जण पाण्यावर चालत येतोय. पहिलं ते शिष्यांना काय वाटलं? हे भूतच आहे, सगळे घाबरले. पण त्यावेळेस पेत्र विश्वासाने काय म्हणतो? प्रभूजी, तू असेल तर मला आज्ञा कर. आणि येशूने म्हटलं ये, आणि ये म्हटलं विश्वासाने तो, पहा विचार करा, येशू पाण्यावर चालत होता मी समजू शकतो, कारण तो निष्पाप होता, देवाचा पुत्र होता. जरी तो मनुष्य होता तरी निष्पाप असल्यामुळं पाप उठलं होतं म्हणून त्याला सर्व अधिकार होता, म्हणून येशू पाण्यावर चालतो मी समजू शकतो. पण पेत्र, तुमच्या माझ्यासारखा एक मनुष्य, पापी मनुष्य नाही का, ज्याने येशूला नंतर 3 वेळा नाकारलं, पेत्र पाण्यावर चालू लागला. केवळ कशामुळं? विश्वासामुळं. अर्धवट चालला, पण पुढं काय पाहिलं त्यांनी? आजूबाजूला वादळ वाहत आहेत, वारा लाट आहेत, आणि ते तर विश्वास त्याचा कमी झाला आणि काय लगेच तो बुडू लागला. आणि त्यावेळेस येशूने त्याला हात धरून म्हटलं, अरे अल्पविश्वासू, तुझा विश्वास कुठे आहे? म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, कधी विसरू नका. जसं एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, तसं विश्वास आणि भय एकत्र राहू शकत नाही.
विश्वास आणि भय एकत्र राहू शकत नाही. जिथे भय आहे तिथं विश्वास राहणार नाही. जिथं विश्वास आहे तिथं भय राहत नाही. तुमच्यामध्ये एक काहीतरी वस्ती करा तुमच्या अंतःकरणात. एक तर तुमच्यामध्ये भय आहे आणि म्हणून तुमचा विश्वास कमी झालेला आहे, किंवा तुमच्यामध्ये एवढा विश्वास आहे की तुमचं भय निघून जाईल, तुम्ही निर्भयपणे जीवन जगणार आहे. जिथे बाकीचे सगळे बाहेर मात खातील किंवा त्यांना भय वाटेल ते तुम्ही युद्ध जिंकणार आहे. तुम्ही त्या दाविदाकडे पाहा ना. पलिष्टी आणि इस्रायली दोन डोंगरावर दोघंजण जमलेले आहेत. ह्या पलिष्ट्यामधला एक धिप्पाड योद्धा, पोलादाने भरलेला, सामर्थ्याचा मूर्तिमंत नमुना, वरपासून खालपर्यंत पितळ ज्याला जखडलेलं आहे, 9 फुटाचा गल्ल्यात 40 दिवस आणि 40 रात्र ह्या इस्रायल लोकांना आव्हान करतो, तुमच्यात एक जण येऊन माझ्याशी लढावं. जर तुम्ही जिंकला तर आम्ही सर्व तुमचे दास असू, मी जिंकलो तर तुम्हाला सर्वांना माझा दास व्हावं लागेल. 40 दिवस लगातार तो वर येतोय आणि त्यांना आव्हान करतोय. आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय, त्यावेळेस इस्रायलामधील शौल राजा सकट सर्व इस्रायल घाबरले. का घाबरले? कारण तो होताच तसा. 9 फूट उंचाचा पोलादी गल्ल्यात त्याच्याकडं पाहून जर तुम्ही डोळ्याने पाहिलं तर आपण ह्याला जिंकू असं कोणालाच वाटलं नाही. सर्वजण डोळ्याने दिसेल त्याप्रमाणे चालू लागले. आणि त्या ठिकाणी दावीद आलेला आहे. 17 वर्षाचा कोवळा तरुण, ज्याला कुठली युद्धकला माहीत नाही, कधी हातात तलवार घेतली नाही, कधी त्यांनी युद्धात सैन्यामध्ये कधी गेला नव्हता. 7 त्याचे भाऊ सैन्यात होते पण हा त्या सैन्यात नव्हता. आणि मग तो म्हटला मी लढायला तयार आहे. हा परमेश्वराच्या जिवंत सेनेला आव्हान करणारा हा बेसुंती पलिष्ठी कोण आहे? पहा, युद्ध जिंकलं ही गोष्ट वेगळी, पण त्याच्या अगोदर त्याला एक आत्मविश्वास होता की मी याचा ठार मारेल. ह्या आत्मविश्वास मग का? कारण त्याच्यामध्ये तो विश्वास होता आणि विश्वासामुळं भय नाहीसं झालं. जिथे सर्व इस्रायल लोक आणि शौल सुद्धा घाबरले, तिथं हा 17 वर्षाचा तरुण का घाबरला नाही? तर जिथे विश्वास असतो तिथं भय राहत नाही. आणि विश्वासाने निर्भयपणे तो गेला आणि म्हटलं मी याच्याशी युद्ध करायला तयार आहे. तो तयार झाल्यावर शौल राजा पाहिला की आता मनुष्य कसा विचार करतो आणि दावीद कसा विचार. शौल लगेच काय म्हटलं, घर बाबा माझा चिलकत तुला घाल, नाही का. लगेच त्याचा चिलकत काढला, दावीदाला घातला, त्याला तलवार दिली. पुढं वचन आम्हाला काय सांगतं, त्याला एक पाऊल सुद्धा टाकता येईना एवढा तो जड होता. तो चिलकत आणि तलवार घातला. तलवार जेवढी जड होती त्याला, कारण त्याचं कधी सवयच नव्हती त्याला. तो म्हटलं हे मला जमणार नाही म्हटलं. आणि मग त्याने गोफण घेतली, 5 गोटे घेतले आणि परमेश्वराचं नाव घेऊन तो गेला. आणि तो काय म्हटलं माहिती का, आज परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देईल, मी तुझं शिर तुझ्या धडा वेगळं करल, आज तुझं मांस आकाशातील पाखरे आणि जनावर खातील आणि सर्व पृथ्वीला विदित होईल की इस्रायलामध्ये एक जिवंत परमेश्वर आहे. मारायच्या अगोदरचा विश्वास, या विश्वासाला महत्त्व आहे. मारलं ही गोष्ट वेगळी, पण या विश्वासाला महत्त्व आहे. या विश्वासानं तो तू माझ्यावर भाला बर्ची घेऊन येतोस, पण मी तुझ्यावर जिवंत परमेश्वराच्या नावाने चाल करतो, असं दावीद म्हणतो. आणि मग त्याने पाहिलं की संपूर्ण पोलादाने भरलेला फक्त एकच जागा रिकामी होती. ती कोणती होती? त्याचं कपाळ. बरोबर त्याने ते भिरकावलं आणि तो धोंडा असा मिळाला की त्या कपाळात तो घुसला, तो खाली पडला. पळत जाऊन त्याचीच तलवार घेऊन त्याने त्याचा शिरच्छेद केला. कधी हे झालं? त्यावेळेस विश्वासाने तो चालला. येस, विश्वासाने चालला. डोळ्याने भयंकर काहीतरी दिसत होतं. आणि त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आज कोणतं जरी गल्ल्यात असेल, कोणत्याही गल्ल्यात तुमच्या समोर येऊ द्या, मोठं धडधाकट, मोठं भयंकर संकट आहे, डोंगर एवढं मोठं संकट आहे, पण तिथे विश्वास काय पाहिजे की ह्या संकटापेक्षा माझा देव मोठा आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट टेल द गॉड हाऊ बिग युअर प्रॉब्लेम इज, टेल द प्रॉब्लेम हाऊ बिग युअर गॉड इज. संकटाकडे पाहिलं की तुम्हाला फार मोठा वाटणार नाही, बरोबर ना, पण तुमच्या देवाकडे पाहायला पाहिजे. आपण काय करतो माहिती का, संकट आम्हाला असं एवढं मोठं वाटतं की आमचा प्रभू येशू ख्रिस्त कुठेतरी असं छोटासा आहे, असहाय्यपणे तिथं काय आणि आम्हाला काय मदत करू शकत नाही, अशा दृष्टिकोनातून ख्रिस्ती लोक याकडे पाहतात. संकट मोठं आहे आणि येशू ख्रिस्त छोटा आहे. पण हा जो येशू ख्रिस्त तुम्ही छोटा पाहता, हा पवित्र शास्त्रात नाही बरं का. तो तुमचाच ख्रिस्त आहे तुमच्या आयुष्यातला, तो वेगळा ख्रिस्त आहे, तो अन्य ख्रिस्त आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे पाहता त्यावेळेस हे संकट तुम्हाला काहीच वाटत नाही, कारण आमचा देव या संकटापेक्षा कितीतरी महान आहे. तो स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहे, संपूर्ण पृथ्वीचं नियंत्रण त्याच्या हातामध्ये आणि त्याच्या इच्छेपलीकडे कुठलीच गोष्ट घडत नाही. आणि तो माझा स्वर्गीय पिता आहे. हा विश्वासाने जर तुम्ही गेला तर प्रत्येक संकट आपण तिथं पार करू शकतो. आणि ह्याच विश्वासाने पहिल्या मंडळीतील लोक, ख्रिस्ती लोक मरेपर्यंत त्या ठिकाणी तो विश्वास ठेवायचा. तुम्हाला तुम्ही सांगितलं का नाही माहीत नाही, परंतु जे आपण निकेचा सिद्धांत माहिती आहे का तुम्हाला? निकेचा सिद्धांत नाही माहीत? आपण प्रेषितांचं सिद्धांत म्हणतो, प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो, तसा निकेचा मतांगीकार आहे. तो फार डिटेलमध्ये आहे.
प्रेषितांचा मतांगीकारमध्ये काय लिहिलं आहे? आपल्या ख्रिस्ती धर्माची तत्त्व लिहिलेले आहेत. पिता म्हणजे कोण, पुत्र म्हणजे कोण आणि पवित्र आत्मा कोण, ह्याचा विश्वास, आमचा जो विश्वास आहे तो त्या प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये लिहिला आहे. हा प्रेषितांचा मतांगीकार प्रेषितांनी लिहिला नाही, पण त्याच्या 200-300 वर्षानंतर लोकांनीच लिहिला आहे, परंतु ते आपण प्रेषितांचा मतांगीकार त्यांना म्हणतो. तसंच पण थोडासा डिटेलमध्ये निकेचा मतांगीकार असं म्हणतात. हां, नायसन क्रीड, बरोबर, निकेचा मतांगीकार. असं का म्हटलंय निकेचा मतांगीकार, कोणाला माहिती आहे का? किंवा नायसीन क्रीड, ते ह्यासाठी म्हटलंय की नायसीन ह्या गावामध्ये येऊन ख्रिस्ती लोकांनी तो मतांगीकार लिहिलेला आहे, तयार केला आहे, कंपाईल केला, म्हणून त्याला नायसीन म्हणतात. किंवा निकेचं गाव, त्या निकेच्या गावात ते आले साधारण इसवी सन 300 किंवा 400 वर्षानंतर. इसवी सन 300, येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर 300 वर्षानंतर अनेक ख्रिस्ती लोक, जगभरातील जे ख्रिस्ती लोक होते ते म्हटले आपण एकत्र येऊ, आणि ख्रिस्ती धर्माबद्दल काहीतरी गैरसमज पसरत होते, मतभेद होत होते, आणि म्हणून त्या सर्वांना खोडण्यासाठी आपण काही तत्त्व मांडायचे, आणि ह्या तत्त्वावर आम्ही ख्रिस्ती लोक जीवन जगतो, आणि म्हणून त्यांनी निकेचा मतांगीकार लिहिला, जो आपण दर रविवारी म्हणतो तो प्रेषितांचा मतांगीकार. साधारण तोच आहे, पण निकेचा थोडा डिटेल आहे. तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की 318 लोक, जगभरातून 318 लोक आले होते, आणि त्यांनी विचार करून हा मतांगीकार लिहिला. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचं उत्पन्न करता, बरोबर ना? त्या निकेच्या मतांगीकारामध्ये लिहिलं आहे, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खऱ्या देव, जो जनित आहे, कृतन आहे, दृश्य वादृश्य वस्तू निर्माण, म्हणजे एकदम डिटेलमध्ये येते ते निकेच्या मतांगीकारामध्ये. तुम्ही घरी गेल्यावर कधी नेटवर वाचा, तुम्हाला दिसेल तो. तर त्यामध्ये असं म्हटलंय 318 लोक तिथे जमा झाले होते. आता हे 318 लोकांपैकी फक्त 12 लोक जे आहेत, फक्त 12 लोक ते पूर्णपणे आरोग्यदान पावलेले होते. फक्त 12 लोक हे पूर्ण आरोग्यदायी होते. याचा अर्थ काय? 306 लोक त्यामधले कुठला ना कुठला अवयव त्यांचा गायला होता. ख्रिस्ताच्या नावासाठी दुःख सहन करून, कुणाचा डोळाच नाही आहे, कुणाचा कान कापलेला आहे, कुणाला भाजलेलं आहे, कुणाला तेलात टाकलेलं आहे, कुणाचा पाय तुटलेला आहे. 306 लोकांचा एकही अवयव नीट नव्हता, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होता. अशा लोकांनी एकत्रित येऊन त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का? हा एकच जो सर्वसमर्थ देव, ह्याच्यावर आमचा विश्वास आहे, येशू ख्रिस्त ह्याच्यावर आमचा विश्वास आहे. म्हणजे त्यांचा विश्वास तुम्ही पहा. संकटात आले, मरेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला, छळ झाला, प्रतिकूल परिस्थितीमधून गेले, त्यांना प्रत्येक वेळा खूप संकट छळ सहन करावे लागले, तरीही येऊन त्यांनी तो विश्वास प्रगट केलेला आहे. आणि म्हणून विश्वास जिथे असतो ना, तिथे आपलं भय निघून जातं. लक्ष तुमच्या, संकट आले, अरिष्ट आले, हा सगळा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पण त्यातून जाताना विश्वासू आणि अविश्वासू ह्यांची प्रतिक्रिया एकदम वेगळी असते. जो विश्वास असतो त्याला कुठलंही भय नसतं, त्याला माहिती असतं माझा पिता जवळ आहे. येशू ख्रिस्ताकडे तुम्ही पहा, कधीच येशू ख्रिस्त, तुम्ही असं पहा की आपल्या जीवनामध्ये कधी चढ कधी उतार, आपल्या नाही का मूड असतात. आता कधी कधी ह्याला विचारलं, तरुणाला विचारलं, आज चर्चला काय ना मूड नाही रे, आज कशाला, असं येशूने कधी म्हटलं का हो? तुम्ही विचार करा, गेत्सेमने बागेमध्ये तो आलेला आहे, त्या ठिकाणी धायमुकळून तो रडत आहे, उद्या वधस्तंभावर जायचंय, रक्ताचा घाम पडतो, घाम त्याला पडत आहे, आणि त्या रात्री जर येशू म्हटलं असता आज मूड नाही आहे, चलो जाने दो, झालं असतं का आपलं? असं कधीच येशू झालं नाही. नेहमी तो विजय जीवन जगला, कधीच चढ उतार, डिप्रेशनमध्ये गेलाय, नाराज झालाय आणि निराश झालाय, असं कधीच झालं नाही. नेहमी तो निर्भयपणे जीवन जगला, आढळ, अनशेकेबल लाईफ. जीजस लिव्ड अन अनशेकेबल लाईफ. कशानेच तो ढळू शकला नव्हता. कुठलेही संकट आले, अडचणी, कधीच तो त्या ठिकाणी भ्याला नाही, घाबरला नाही. का? कारण त्याला माहीत होतं स्वर्गात माझा पिता आहे. इनफॅक्ट शेवटची घटका जवळ आलेली आहे, त्याला आता धरणार आहेत. त्यावेळेस तो शिष्यांना काय म्हणतो माहिती आहे का? मला ठाऊक आहे की तुम्ही सर्वजण मला एकटं सोडायला निघून जाल, पण मी एकटा नाही. कारण काय माहिती आहे? काढा योहान, खूप महत्त्वाचं वचन आहे. योहानाचं शुभवर्तमान एक मिनिट. सर्वजण मला सोडून निघून जाल व मला एकटं सोडाल. कुठे आहे बरं?
योहानात आहे का दुसरीकडे? एक मिनिट ना, बघूया. शेवटच्या रात्री त्याचं वचन आहे. कशामध्ये? हां, योहान 16:32. एक मिनिट ना. हां हां, करेक्ट. हां हां, बघितलं? योहान 16:32. तो त्यांना शिष्यांना संगत सांगत. तुम्ही आता ते बघा, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त 3.5 वर्ष शिष्यांना एकत्र केलं, त्यांचे शिष्य केलं, सर्व शिक्षण दिलं त्याला. तरी येशूला पूर्ण माहिती होतं, हे जरी माझे शिष्य म्हणतात आता, योहान माझ्या उराशी टेकला होता, तरी ह्या सगळेजण मला सोडणार. हे पूर्ण खात्री येशूला होती. तुम्ही सर्वजण मला सोडाल आणि मी एकटा राहील. पण एक खात्री त्याला, काय? पण मी एकटा नाही, कारण पिता. त्या शेवटल्या घटकावर पिता माझ्याबरोबर असणार, हा विश्वास असल्यामुळे येशू निर्भय होता. हा विश्वास आमचा आहे का, की माझ्या सर्वांनी मला, माझ्या आईवडिलांनी सोडलं, माझ्या भाऊ बहिणींनी सोडलं, माझे जिवलग मित्र यांनी जर मला सोडलं, टाकलं, माझ्या प्रियजनांनी माझा विश्वासघात केला, तरी माझा पिता माझ्याबरोबर आहे. हा विश्वासाने जो जगतो ना, तो येशू ख्रिस्तासारखा आढळ जीवन जगू शकतो. हा त्याचा विश्वास होते, माझा पिता माझ्याबरोबर आहे, शेवट झाला तरी. आणि म्हणून त्या गेतसेमने बागेमध्ये तो का म्हणतो माहिती आहे का, हे बाप्पा प्याला मजपासून दूर कर. का म्हणतो? का म्हणतो तो? हे प्याला, हा प्या शक्य झाला त्या प्याला मजपासून दूर कर. बरोबर, बोल बोल, काय हरकत नाही. हां, का म्हणतो तो? का? हे बघा, एक लक्षात घ्या, त्याला पूर्णपणे माहीत होतं आपण या जगात का आलोय. त्यांनी 3 वेळा भविष्य केलं होतं की आता पहा, मनुष्याच्या पुतळ्याला धरतील, मुख्य याजकांच्या हाती देतील, ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल, असं 3 वेळा तो म्हटलेला आहे. म्हणजे त्याला माहिती होतं की मी मरणासाठी आलेलो आहे, मला वधस्तंभावर, ही पूर्ण खात्री येशूला होती. तरी तो गेतसेमाने बागेमध्ये असं का म्हणतो की हे शक्य झालं तर हा प्याला बसून, त्याला माहिती होतं मी त्यासाठीच आलोय, पण तरी तो म्हणतो हा प्याला तू मजपासून दूर कर, असं तो का म्हणतो? कारण की प्रभू येशू फार महत्त्वाचं आहे गोष्ट. त्या गेतसेमाने बागेत त्याला एक गोष्ट समजली की मी त्या वधस्तंभावर जाणार, त्या वधस्तंभावर जाऊन भयंकर यातना, वेदना, डोक्यात काटेचा मुकुट घालतील, कुशीत भाला बोसकतील, मी रक्तबंबाळ होईल, मला यातना होतील, हे सर्व सहन करायला येशूची तयारी होती. पण गेतसेमाने बागेमध्ये एक रहस्य त्याला कळालं, ज्यावेळेस मी त्या वधस्तंभावर जाणार आहे, त्या पित्याचा एकुलता एक पुत्र म्हणून नाही, परमप्रिय पुत्र म्हणून नाही, तर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून संपूर्ण जगाचं पाप घेऊन मी त्या वधस्तंभावर जाणार. आणि ज्यावेळेस त्या वधस्तंभावर माझ्या ठाई पाप दिसल, तर माझा पिता माझा त्याग करणार. हे ज्यावेळेस त्याला गेतसेमाने बागेमध्ये कळालं, त्यावेळेस हे पित्या, तुझ्या विरहाचा प्याला, तुझ्या त्यागाचा प्याला, तुझी ताटातूट होण्याचा जो प्याला आहे, तो मजपासून दूर कर, कारण तू आणि मी एक आहोत, आपली सहभागिता भंग व्हायला नको, 6 ताससुद्धा नको. ह्याची कळकळ येशूला होती. म्हणतो शक्य झाला त्या प्याला तू मजपासून दूर कर. इतकं त्यांच्यामध्ये एक जीव होता, इतकं पिता पुत्रावर प्रेम करतो. आलं का लक्षात? आणि म्हणून त्या वधस्तंभावर एकदाच आयुष्यात असं कधी केलं नाही, त्यांनी ती गोष्ट केली, आक्रोश करून, आरोळी मारून तो काय म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग. असं अगोदर कधीच तो म्हटला नव्हता, कारण त्यावेळेस तो त्याचा पिता नव्हता, तर न्याय करणारा न्यायाधीश त्या सिंहासनावर बसला होता. आमचं पाप त्यांनी पाहिल्यामुळं पित्याने पुत्राचा त्याग केला, देवाने देवाचा त्याग केला. तुमचं आणि माझं पाप किती भयंकर आहे तुम्हाला पाहायचं असेल तर त्या वधस्तंभावर पहा. एक परमप्रिय पुत्र निष्पाप जीवन जगला, देवाला पित्याला संतुष्ट करणारं जीवन जगला, पण ज्यावेळेस तुमचं माझं पाप तिथं पाहिलं, पित्याला देखील पुत्राचा त्याग करावा लागला. आणि म्हणून तो आक्रोश करून म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग केला. इतकं त्या पुत्राची त्या पित्यावर प्रीती होती. त्याला माहीत होता माझा पिता काय माझ्याबरोबर असणार आहे, पण त्या वधस्तंभावर त्याला कळालं की पित्याने पुत्राचा त्याला त्याग करावा लागला, कारण आपलं पाप त्याला त्या ठिकाणी त्याग करण्यास बाहेर भाग पडत. आणि म्हणून आपण पाहतो की अनंत काळापासून पिता आणि पुत्र एक होते, त्यांची इच्छा एक होती, पण ज्यावेळेस तो वधस्तंभावर गेला त्यावेळेस पित्याने पुत्राचा त्याग केला. इतकं त्यांचं प्रेम होतं. आता समजा तुम्हाला विचारलं की येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला, आपल्याला आपल्या पापाचं वेतन आपलं मरण, म्हणजे आम्हाला असं वाटतं की येशूची आमच्यावर खूप प्रीती होती, बरोबर ना? येशूची आमच्यावर प्रीती आहे. तो म्हणतो ना, जशी मी तुम्हावर काय केली तशी, कुणाला म्हणतोय?
शिष्यांना म्हटलं, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, ही मी तुम्हाला नवी आज्ञा देत आहे. म्हणजे आम्हाला एक कळतं की येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये का आला, तर आमच्यावर तो प्रीती करतो, नाही का. तो आमच्यावर प्रीती करतो आणि आमच्यासाठी मला वाटतं इफिस्कराच्या पत्रामध्ये पण म्हटलं आहे की मंडळीवर त्यांनी प्रीती केली. काय म्हटलं बघा तिथं इफिस 5 काय म्हटलं आहे. म्हणजे मनुष्य किती स्वार्थी प्राणी आहे या बघण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इफिस याचा 5वा अध्याय आणि 25वा वचन. 25वा वचन वाचा. हां हां पुढे. हां म्हणजे एवढी त्यांनी प्रीती केली मंडळीवर की स्वतःच त्यासाठी समर्पण केलं, प्राण देऊपर्यंत त्यांनी प्रीती केली. म्हणजे आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, येशूंनी आमच्यावर प्रीती करावी म्हणून तो ह्या जगामध्ये आला. पण आपण कसं आहे, मनुष्य स्वार्थी असल्यामुळे पहिला आपण आपला विचार करतो की येशूने माझ्यावर प्रीती केली. पण तुम्हाला माहिती आहे का, येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं दुसरं काय कारण आहे, आमच्यावरच्या प्रीतीपेक्षा महत्त्वाचं कारण. आणि ते कारण असं आहे की त्या येशूची आपल्या पित्यावर इतकी प्रीती होती की ती पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मानवरूप धारण केलं. तो आमच्यावर जितकी प्रीती करतो त्यापेक्षा अधिक तो आपल्या पित्यावर प्रीती करतो, कारण त्याला माहिती आहे पिता आणि मी एक आहोत. तो पिता मला कधीच टाकणार नाही, कधीच सोडणार नाही. इतकी माझी त्या पित्यावर प्रीती आहे का. म्हणून येशू ख्रिस्ताकडे आपण पाहायचं, त्याची इतकी जर त्या पित्यावर प्रीती आहे की 6 ताससुद्धा विरह त्याला सहन झाला नाही. ते 6 तास तो वधस्तंभावर लटकलेला असताना तो नरकाग्नीतून चालला होता आणि म्हणून पित्याने त्याचा त्याग केला होता. तर अनंत काळासाठी एक असले तरी तो म्हणतो 6 ताससुद्धा विरह मला सहन होणार नाही, म्हणून हा प्याला तू मजपासून दूर कर. म्हणजे इतकं त्याच्या त्या पित्यावर प्रीती आहे. आणि आपण किती तास, किती दिवस, किती महिने त्या पित्याला विसरून हे जग जो आमचा सखा आहे नाही, सखा त्याच्या गळ्यात घालून आम्ही त्यावर काहीतरी प्रेम करतो या जगावर, नाही का. जग, देह आणि सैतान हे आमचे 3 मूलभूत शत्रू आहेत. आणि याच्याशी आम्ही हात मिळवणी करतो, जगामध्ये होतो, मार्गभ्रष्ट होतो आणि त्या पित्याला आम्ही कधीच विसरून जातो. पित्याची ताटातूट 6 ताससुद्धा सहन न झालेला येशू त्याकडे आपण पाहायचं की किती त्याला ती प्रिय होती, त्याची सहभागिता. आणि म्हणून आम्हाला त्या पित्याची सहभागिता फार महत्त्वाची. तो पिता माझा पिता आहे, तो माझ्यावर अधिक प्रीती करतो, हे आम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र, हे माहिती आहे. ही प्रीती केली हे वचन सांगतं, पण किती प्रीती केली हे कोणी सांग, हे कुठलं वचन आहे का एखादं वचन सांगलं की प्रमाण, त्या प्रीतीचं प्रमाण किती आहे हे एखादं सांगणारं वचन तुम्हाला कुठे आठवतं आहे का. योहान 3:16 देवाने जगावर प्रीती केली, बरोबर, पण किती प्रीती केली, त्याला काय मापदंड काय, काय मोजमाप काय, असं काय एखादं वचन आहे का किती प्रीती केली दाखवण्यासाठी. ते दिलं, बरोबर आहे, दिलं. अजून सागराच्या खोलापर्यंत, बरं, त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी प्रीती केली. सहज आपण हे वचन वाचत असतो, परंतु बघा त्या वचनावरून काय अर्थ आपल्याला निघतो. तीच प्रार्थना येशूची प्रार्थना करत आहे, कुठं पित्याची, कुठं लिहिली ती प्रार्थना. हां काढा परत, योहान 17 काढूया. आणि किती प्रीती केली हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. योहान 17वा अध्याय आणि 23वा वचन वाचा कोणीतरी. 23वा वचन. किती प्रीती केली पित्याने आपल्यावर, किती प्रीती केली. जशी तू माझ्यावर प्रीती केली तशीच तू त्यांच्यावर, म्हणजे कोण, शिष्य. आपण जर देवाचे ख्रिस्ताचे शिष्य आहोत तर जितकी प्रीती पित्या पुत्रावर किंवा येशूवर करत आहे तितकीच प्रीती तेवढ्याच प्रमाणात तो तुमच्यावर आणि माझ्यावर, आपल्यावर करतो. हे कधी तुम्ही गांभीर्याने बसण्याचा विचार केला आहे का. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या भूतलावर असताना, मानवरूप धारण करून आले असताना, त्या पित्याने येशूवर जितकी प्रीती केली तितकीच प्रीती तेवढ्याच प्रमाणात तो तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा करतो. आता हे आपण सहजपणे वाचून जातो, परंतु ह्याचा अर्थ काय, जसं त्यांनी येशूची काळजी घेतली त्यावेळेस असताना तशीच तो आमची देखील काळजी घेतो. आता पित्याने येशूची कशी काळजी घेतली. ज्यावेळेस येशू बाळ जन्मलेला आहे आणि हेरोद राजा वेडसर होऊन काय फरमान काढतो, सर्व मुलांची कत्तल. पित्याने काय केलं, लगेच देवदूत पाठवून स्वप्नात दर्शन देऊन योसेफ आणि मरियाला बाहेर काढले तिथून.
आणि बाकी हजारो मुलांची कत्तल झाली, पण आपल्या पुत्राला त्याने वाचवलं. इतकी तो प्रीती त्यावर करतो, तितकीच प्रीती तो आमच्यावर करतो. याचा अर्थ काय, जर आमच्यावर सुद्धा असं काही संकट आलं, जीवघेणा प्रसंग आला, तर तो अशाच प्रकारे आम्हाला अद्भुतरित्या वाचवणार आहे असा आमचा विश्वास आहे का? कारण जितकी प्रीती त्याने ईश्वर केली तितकीच तो माझ्यावर सुद्धा करणार. आणि मग कुठल्याही संकटामध्ये, अडीअडचणीमध्ये जर तो माझ्यावर प्रीती करतो, येशूसारखी प्रीती माझ्यावर करतो, तर मग आम्हाला सुद्धा निर्भय व्हायचं कारण आहे. कारण तो आम्हाला माझा मृत्यूदिन, मृत्यूक्षण येऊपर्यंत तो मला त्या ठेवून बाहेर काढणार. अनेक वेळा असं झालं की येशू ख्रिस्ताला मरणाच्या दाढेत तो गेला होता, पण जोपर्यंत त्याची वेळ आली नाही तोपर्यंत पित्याने त्याला वाचवलं. आता ज्या कारणासाठी गेला, वधस्तंभावर गेला, त्यावेळेस तो पित्याने रोखलं नाही, कारण त्यासाठीच तो गेला होता. पण वधस्तंभावर जाऊपर्यंत अनेक वेळा असं झालेलं आहे की येशूला जवळजवळ धरून त्याला मारणार होते, पण पित्याने त्याला त्यातून काढलं. एक सुंदरसं उदाहरण म्हणजे, येशू कुठं लहानसा मोठा झाला? त्याच नाझरेत गाव जिथं लहानसा मोठा झाला, तिथे एका शब्दात दिवशी येशू ख्रिस्त एका सभास्थानामध्ये गेला आणि त्याला त्यावेळेस शास्त्रभाग वाचायला दिला. आणि त्यावेळेस त्या जो तिथं सेवक होता त्यांनी काय केलं, कोणची गुंडाळी दिली? यशाची गुंडाळी त्याला दिली आणि त्याने ते वाचायला लागला. आणि त्याने काय वाचलं? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास्वार्थ सांगण्यास त्याने मला अभिषेक केलेला आहे. आंधळ्यांना दृष्टी मिळावी, ठेचलेल्यांची सोडवणूक व्हावी आणि प्रसादाचं वर्ष जाहीर करावं म्हणून त्याने मला पाठवलेलं आहे. हे वाचून त्याने ठेवला आणि तो काय म्हटला, आज तुम्ही ऐकत असताना हा शास्त्रभाग पूर्ण झाला आहे. मग तो काय त्याला म्हणायचं होतं, हे जे मी वाचलं ते माझ्याविषयीच आहे, हे पूर्ण असं म्हणायचं आहे. असं म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असं म्हटलेलं आहे. फार अद्भुत गोष्ट आहे. आता आपल्या इथं सुद्धा रविवारी आपण शास्त्रभाग वाचतो, शास्त्रभाग वाचून बसल्यावर आपण सगळं त्याकडे बघतो का, अरे हो. पण तिथं असं झालं, येशूने शास्त्रभाग वाचणं बसला, सर्वजण त्या पाळकाकडे याच्याकडे बघायला सोडून येशूकडे बघायला लागले. हा असं काय बोलतो? पण त्याने अशा पद्धतीने वाचला होता की जणू काय मीच आता त्या ठिकाणी आलेलो आहे, परमेश्वराने मला अभिषेक केलेला आहे, आंधळ्यांची दृष्टी मिळावी, ठेचलेल्यांची सोडवणूक व्हावी, बंदिवासातून लोकांना म्हणून मला त्याने पाठवलेलं आहे. लोक लगेच इथे चिडले, कारण हा कोण आहे? हा सुताराचा मुलगा, तो जिवंत देवाचा त्याला पाठवला असं म्हणतो. मग पुढं तो काय म्हणतो माहिती आहे का? तो म्हणतो, बघा एलियाच्या वेळेस दुष्काळ पडला, लोकांनी, तुम्ही यहुदी लोकांच्या विधवेकडे कोणाला पाठवलं नाही, पण सारफत येथील जी विधवा, परराष्ट्रीय विधवा, त्याच्याकडे त्या एलियाला पाठवलं. असं म्हटलं, लोक अजून खवळले, म्हणजे आम्ही यहुदी काय कोणच नाही का? पुढे तो काय म्हणतो माहिती आहे का? अलिशाच्या वेळेस अनेक कुष्ठरोगी होते यरुशलेमेत, पण त्याने काय केलं? नामान कोडी जो होतो त्याला त्याने शुद्ध केलं. असं म्हटल्यावर लोक संतापले असं म्हटलंय. एका भाषांतरात म्हटले त्यांची डोके फिरले, असं भाषांतरातले, त्यांची डोके फिरले. त्याला हाताला धरून कुठे नेले त्यांनी? ज्या डोंगरावर ते शहर वसलं होतं त्यातून कडेलोट करावा म्हणून त्याला त्या ठिकाणी नेलेलं. पहा, तुम्ही विचार करा, एक 200-300 लोक आहेत, येशू एकटा तिथं सापडलाय, हाताला धरलंय, उपासना थांबली आणि मधूनच त्याला फरफडत नेत आहेत. आता कशासाठी? इथे डोंगरावर आलेत, कडेला नेले त्याला, आता कडेलोट करून त्याला ढकलून देणार. तो खाली पडला असता तर मेला असता. मग तिथं पुढचं वचन काय म्हणतं माहिती आहे का? हां, येशू हळूच त्यांच्यामधून निघून गेला. म्हणजे काय अद्भुत गोष्ट झाली बघा. काय केलं पित्याने माहीत नाही, काहीतरी कुठेतरी कन्फ्युजन केलं असेल, ते लोक काहीतरी वाद घातला असेल, आपण ह्याला ढकलून द्यायचं का पिलाताकडे न्यायचं, असं काहीतरी वाद करत करत हळूच येशू काय करतो, त्यांच्यामधून हळूहळू निघून जातो. ते सगळं आपलं भांडत बसलं. म्हणजे पित्याने अशी त्याची काळजी घेतली. मग आमची तो अशी काळजी घेणार नाही का? ज्यावेळेस आम्ही संकटात आहोत, मृत्यूशाळेत चाललेलो, मरणाची झालं, त्याची वेळ येऊपर्यंत पित्याने त्याला वाचवलं. हा विश्वास आमचा आहे का की माझा मरण दिवस येऊपर्यंत परमेश्वर मला कुठलेच हात, मका माझा पिता आहे, तो कुठेही मला हात लावू शकत नाही. या विश्वासाने आम्ही जीवन जगलो तर त्या ठिकाणी आम्हाला तो विश्वास आम्ही धारण केला की पिता. पण एक गोष्ट आहे, पित्याने त्याची इतकी काळजी घेतली, पण का काळजी घेतली माहिती आहे का? जसं पिता त्यांची काळजी घेतो तसं आमची तो घेईल. पण येशू जसं जीवन जगलं तसं आम्ही पण जगलं पाहिजे. उगाच नाही घेणार तो, आलं उगाच घेणार नाही. दोन्हीकडून दोन्ही अटी महत्त्वाचे. जसं येशू म्हणतो मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलं, संपूर्ण जीवन त्याला समर्पित केलं, अशांचीच तो तशा प्रकारे काळजी घेत. नुसतंच तो येशूसारखी माझ्यावर प्रीती करल आणि मी उद्धटपणे वागल आणि त्याला आपल्या बंडखोरी करल, असं चालणार नाही. दोन्हीकडून पाहिजे. जसं येशू त्याला समर्पित झाला तसं जर तुम्ही समर्पित झाला तर जसं पित्याने त्याची काळजी घेतली तसं तोही त्याची काळजी घेणार. आणि म्हणून आम्ही पित्याच्या हातामध्ये सुरक्षित असलं पाहिजे. येशूला पूर्णपणे खात्री होती की मी माझ्या पित्याच्या हातात आहे, आणि म्हणून जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याला कशाचंच भय नसतं. येशूला माहीत होतं की मी माझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे करायला आलेलो आहे, त्यामुळे तो निर्भयपणे जीवन जगला. आणि हेच आम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे.
कोणाला काय विचारायचं आहे? आता फार महत्त्वाचं वचन. आता मी जसं सांगितलं की जितकी तो येशूवर प्रीती करतो तितकीच तो आमच्यावर करतो. आता बघा, फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक आहे का. येशू मरेपर्यंत तो आपल्या पित्याचा एकुलता एक पुत्र असं म्हटलेलं आहे, लक्षात. किंवा परमप्रिय पुत्र कुठं म्हटलं माहिती आहे काय? तो एकुलता एक बाप्तिस्माच्या काय म्हटलं? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. एकुलता एक पुत्र कुठं म्हटलेलं आहे? योहान काढा, योहान 1 अध्याय 14 वचन काय म्हटले तिथं? योहान 1:14. शब्द देही झाला हां आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव. हां, एकुलता एक म्हणजे तो एकुलता एक मुलगा होता. आता एकुलता एक आपण कुणाला म्हणतो? एखाद्या मनुष्याला जर एकच मुलगा असेल तर आपण काय म्हणतो? हा माझा एकुलता एक मुलगा. आता समजा प्रतीक, मला एकच मुलगा आहे तर मी काय एकुलता एक मुलगा आहे. पण समजा 4 मुलं असतील तर आपण त्याला एकुलता एक म्हणू का? प्रथम पुत्र, नाही का? प्रथम पुत्र, मग हा दुसरा, हा तिसरा, चौथा, प्रथम पुत्र म्हणून. एकुलता एक तेव्हा म्हणता येत नाही. आता मरेपर्यंत येशू देवाचा एक किंवा पित्याचा एकुलता एक पुत्र होता, पण मेल्यानंतर तो पुनरुत्थित झाल्यावर त्याला परत कधीच एकुलता एक म्हटलेलं नाही, कधीच नाही म्हटलं त्याला. का बरं असं असेल? आता बघा, तो तुम्हाला सांगतो. आता आता येशू मरण्याच्या अगोदरचे जे हे त्याचं वाक्य आहे का? योहान 15:12 काढा बरं. बघा, फार महत्त्वाचं आहे, रहस्य तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. योहान 15:12-14 काय म्हटले पहा? जशी मी तुम्हावर प्रीती केली हां तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. हां आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. हां मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. तर तुम्ही माझे मित्र. बघा, आता येशूचं आणि शिष्यांचं काय नातं होतं? मरण्याच्या अगोदरचं म्हणतोय मी. काय नातं होतं? गुरु शिष्य. अजून आता वाचलं तुम्ही? मित्र. फार तर मित्र म्हणजे गुरु शिष्य किंवा मित्र. फार तो म्हणतो मी तुम्हाला दास म्हणत नाही, मी मित्र म्हणतो. म्हणजे दास गुरु किंवा फार तर मित्राचं नातं होतं. आता त्या मरणानंतरचं काय नातं आहे? पुढचं योहान 20:17, योहान 20:7. मरणानंतर काय नातं झालं ते बघा. त्या नात्यामध्ये काय फरक पडला? योहान 20:7, योहान 20:7. आता पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता. सॉरी 17, योहान 20:17. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांगते. काय म्हटलं आता? बांधव. बांधव झाले. तर मरणानंतर शिष्य त्याचे बांधव झालेत. आता मित्र राहिले नाहीत, आता दास राहिले. बांधव. बांधव म्हणजे काय? हां, भाऊ झाले. म्हणजे येशू आमचा थोरला भाऊ आणि आम्ही त्याचे धाकटे भाऊ आणि बहीण. जितकी प्रीती पिता येशूवर करतो, थोरल्यावर करतो, तितकीच तो धाकट्यावर सुद्धा करतो. एका बापाला जर 4 मुलं असतील तर तो भेदभाव करतो का? सगळ्यांना तो सारखीच प्रीती करतो. तसंच आमचा पिता आहे. 2000 वर्षापूर्वी जितकी प्रीती त्यांनी आता पहिला पुत्र राहिला नाही, तो आता एकुलता एक राहिला नाही, तो आता प्रथम फळ झाला आहे. पहा, तुम्ही जर वचन वाचलं 1 करिंथ 15:20 वाचा. 1 करिंथ 15:20-23. 1 करिंथ 15:20-23. 1 करिंथ 15:20 काय म्हटलंय? हां, महानिद्रा घेतलेल्यातले हां हां मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांच्या पुनरुत्थानही आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते. हां पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ हां काय म्हटलं इथं ख्रिस्ताला? प्रथम फळ किंवा प्रथम पुत्र. म्हणजे आता मेल्यातून सगळे उठवले जातील. पहिला कोण उठवला गेला? प्रथम फळ. त्याच्या म्हणजे तो प्रथम पुत्र. त्याच्यानंतर कोण उठवला जाणार? हा द्वितीय, तू तृतीय, ही चौथी. ती म्हणजे येशू ख्रिस्त आमचा थोरला भाऊ झाला आहे. आता तो आता आमचा नुसताच देव राहील, तो आमचा थोरला भाऊ आहे. म्हणून पिता सगळ्यांना सारखीच प्रीती करणार. तो जर आमचा थोरला आहे तर धाकटा आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, सगळ्यांना तो सारखी म्हणजे तो आमचा बंधू आहे. आता हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर तो आमचा पिता एक आणि फार महत्त्वाची गोष्ट तो काय म्हणतो बघा त्या ह्याला परत एकदा ते वाचा. योहान 15:12-14.
फार सुंदर वचन आहे बघा, आपल्याला त्याचं रहस्य त्या ठिकाणी समजतं. योहान 12:15-14 काय म्हटलं आहे तिथं? जरी मी तुम्हावर प्रीती केली हां, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी एक मिनिट. अशी माझी सॉरी, योहान 20:17. योहान 20:17. येशूने तिला म्हटले. येशूने तिला म्हटले, हां. मला बिलकुल बसू नको, हां कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. हां तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना हां, बघा बांधवांकडे जाऊन काय सांग, बघा काय सांगते फार मोठं, काय लिहिलंय? सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी हां, काय म्हटलं इथं? जो माझा पिता आणि तुमचा पिता, म्हणजे येशूचा आमचा पिता एक, म्हणजे जर आमच्या एकाच भावाचे जे भाव असतील त्यांचा पिता एकच असतो ना. मग तसा जो माझा पिता आणि तुमचा पिता, म्हणजे तो आमचा थोरला भाव झाला या ठिकाणी. हे आमचं नातं आहे. म्हणजे जितकी प्रीती त्यांनी थोरल्या भावावर केली तितकीच तो आमच्यावर सुद्धा करतो. हा विश्वास आम्ही ठेवला की तो आमचा पिता आहे. आणि म्हणून येशू जसं निर्भय जीवन जगला तसं आम्ही निर्भय जीवन जगायला पाहिजे, कारण जितकी प्रीती तो थोरल्यावर करतो तितकीच तो माझ्यावर देखील करणार. ही ओळख आहे आमच्या देवाची. ही जर तुम्ही देवाचं ओळखलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन. आलं लक्षात तुमच्या? यावेळेस आपण पित्याचं पाहिलं, पुढच्या वेळेस पुत्र, नंतर पवित्र आत्मा. ठीक आहे. प्रार्थना करूया. अजय प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 करतो माझ्या परमेश्वरा प्रभू. या वेळेस प्रभू आम्ही सगळेजण पवित्र मंदिरामध्ये प्रभुता परमेश्वरा बायबल शिकण्यासाठी, प्रभू तुझ्या जास्तीत जास्त जवळ येण्यासाठी, तुला जास्तीत जास्त ओळखण्यासाठी प्रभुता परमेश्वरा आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो. आणि प्रभुता परमेश्वर तुझी खूप सुंदर होते तुझ्या सेवकाद्वारे प्रभू तुझी ओळख आम्हाला करून दिली माझ्या परमेश्वरा. आम्ही ज्या गोष्टीला प्रभुता परमेश्वर ओळखत नव्हतो, वाचून गेल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या, त्या गोष्टी प्रभुता परमेश्वरा पास्टरांद्वारे प्रभुता परमेश्वर त्यांच्या मुखाद्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शनाद्वारे प्रभुता परमेश्वरा तुम्ही आज आम्हाला सगळ्या गोष्टी प्रभुता परमेश्वर त्या तुझ्यासाठी प्रभुता परमेश्वर तुझी ओळख करण्यासाठी आम्हाला प्रभुता परमेश्वर तुझी ओळख करून दिली प्रभू. म्हणून आम्ही धन्यवाद देतो प्रभुता परमेश्वरा. आम्ही इथं जमा झाले प्रत्येक जण प्रभुता परमेश्वरा तुझ्या ओळखीची भुकेलेला आहोत प्रभुता परमेश्वरा. अजून तुझी ओळख आमच्याकडे आम्हाबरोबर व्हावी प्रभू. आम्ही तुला जास्तीत जास्त ओळखावं प्रभुता परमेश्वरा. बायबल आम्हाला जास्तीत जास्त समजावं प्रभू, अशी प्रभुता परमेश्वर आमची उत्कंठा असते माझ्या देवा. या वेळेस प्रभुता परमेश्वरा आणि तो आम्ही खरं प्रभुता परमेश्वर अंतःकरणापासून धन्यवाद देतो आमच्या पास्टरांसाठी प्रभू, की त्यांनी प्रभुता परमेश्वर प्रार्थनापूर्वक अभ्यासपूर्वक प्रभुता परमेश्वरा आम्हाला जे काय प्रभू मानना, जे काही पवित्र शब्द प्रभू आज सांगितला प्रभू, ते आम्ही प्रभुता परमेश्वर फक्त एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडून देऊ नये, तर ते प्रभुता परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवावं असं आम्हाला तू कर प्रभुता परमेश्वर, अशी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू. आमचं येणं तो आशीर्वादित केलेलं आहे प्रभुता परमेश्वरा, आमचा जाणं सुद्धा तो आशीर्वादित करतो. आम्ही सगळे प्रभू मिळून प्रभुता परमेश्वरा पास्टरांना आशीर्वादित करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि प्रभू प्रार्थना करतो प्रभू त्यांची जी काही इच्छा आहे तू पूर्ण कर प्रभुता परमेश्वरा. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वरा. प्रभू पुढचं संपूर्ण वेळ काल तुझ्या हातामध्ये सोपवून देतो आणि प्रार्थना पूर्ण विश्वासाने नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, म्हणून तू आहे. आमेन. सर्व मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरा जमा आज दे, जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवजोपाप्याची प्रीती, तारकोद्धारक ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. जितका आपण देवाच्या वचनाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तितका सैतान थोडा आडवा येतो, परंतु तुम्ही सर्वांनी ऐकलं आणि परमेश्वर हे आणखी आशीर्वादित करेल असा माझा पूर्ण विश्वास. बोल. आणि